अगदी जर म्हणायला गेलं तर 9 ऑगस्ट 2026 अर्थात खऱ्या अर्थाने आज गटारीचा दिवस आहे. खऱ्या अर्थाने गटारी देखील प्रत्येक जण साजरा देखील करतोय. काही जणांची आज एकादशी देखील आहे. परंतु आपण हिंदू संस्कृती म्हटली तर सण उत्सव परंपरा ही आलीच. तर वाढवडिलांपासून प्रत्येक सण आपला होत असतो आणि खऱ्या अर्थानं वाढवडिलांची कला आजवर जोपासत आलो आहे आणि तीच कला जोपासण्यासाठी आज देवानगरीतील नव्हे तर आपल्या समग्र कोकणातील काही युवक एकत्र येऊन एक संघटना चालू करतात. त्या संघटनेचं नाव अगदी आग्रहाने हवं असं वाटतं. ते अर्थात जर आपण पाहिलं तर नवतरुण मित्र मंडळ दिवा आयोजित कलिकेतुऱ्याचा जंगी सामना थोड्याच वेळात त्या क्षणाच्या आपण आलो तरी वाट पाहतोय. तो क्षण अगदी त्या सोहळ्याला ना भूतो ना भविष्य माझा मोह ना भूतो ना भविष्य कधी झाला नाही आणि कधी होणारही नाही. खऱ्या अर्थानं 2026च्या सुरुवातीला येत असताना आपण अगदी आनंदाची बातमी जर म्हणायला गेलं तर कलिकेतुऱ्याचा पहिला जंगी सामना आयोजित करण्याचं काम जर कोणाच्या वाट्याला आलं असेल, कोणाच्या वाट्याला भाग्य आलं असेल तर ते आमच्या नवतरुण मित्रमंडळाच्या वाट्याला आहे आणि कलिकेतुऱ्याचा हा जंगी सामना आपण खऱ्या अर्थानं पाहतोय. मित्रांनो, आज सर्वांसाठी एक पर्वणी असणार आहे, एक आनंदाची बाब असणार आहे. प्रत्येक या ठिकाणी पैसा वसूल कलिकेतुरा नक्कीच होणार. त्यात काही मार्गदर्शन करायला थोडं लेट पण प्रत्येकाच्या काळजापर्यंत ते पोहोचण्यासाठी आम्ही देखील सज्ज झालो आहे. तुम्ही देखील सज्ज व्हा. रसिक मार्गाने मला देखील विनंती असेल की आपण टाळ्यांच्या गजरात या कार्यक्रमाला आपण सुरुवात करायचं. मी एक विनंती असेल जे स्टेजवरती आहे अतिरिक्त असे मंडळी आहेत आपल्याला एक विनंती आहे आपण सांगा पण बोलूया आणि दोन्ही सगळ्यांना विनंती असेल आपली जी मोजकीच मंडळी आपण आपल्या रूममध्ये ठेवायच्या अन्यथा आपण बाहेर पाठवायचे आहे जेणेकरून मागून बघण्यापेक्षा समोरून बघण्याचा आनंद खूप वेगळा असतो आणि नक्कीच हा मनमुराद प्रत्येकाला आनंद लुटायचा आहे. कारण मित्रांनो, पैसा बसून शक्ती दुरा, तुमचा आमचा शक्ती दुरा, तुमचा आमचा कैदी दुरा आणि नक्कीच मनोरंजन हमखास होणार. तुमचा पैसा बसून हा कैदी दुरा होणार, त्यात काही मात्र शंका नाही आहे. या ठिकाणी तमाम माझा कोकणवासी वर्ग बऱ्याच गर्दीने आज उपस्थित आहे. तुमच्या श्रीमांचं या ठिकाणी आपण मनपूर्वक स्वागत करूया आणि थोड्याच वेळात या कार्यक्रमाला आपण सुरुवात करताना आपण पाहणार आहोत. पुन्हा विनंती असेल की आपण सर्वांनी असं बोलूया आणि सर्व युट्यूबर्स मंडळी आहेत आणि ज्यांना कार्यक्रमाची व्हिडिओ शूटिंग करायची आहे त्यांना सर्वांना सांगते आपण समोर बाजूने व्हिडिओ शूटिंग करा. आपल्याला देखील आपल्या मोबाईलवरती चांगली प्रयोग घेऊ त्यासाठी आपण समोरून व्हिडिओ शूटिंग करू शकता. सर्वांना विनंती असेल जे अतिरिक्त मंडळी आहेत त्यांनी स्थानवत व्हायचं आहे आणि जे अजून रसिक वर्ग या ठिकाणी रसिक सेवा सदनाच्या बाहेर जर असेल तर त्यांना एक विनंती आहे आपण देखील लवकरात लवकर या ठिकाणी बसून घ्यायचं आहे.
हॅलो हॅलो सुस्वागतम स्वागतम स्वागतम माय बाबा हो नवतरुण मित्रमंडळ आयोजित कलगी पुण्याचा जंगी सम्राट अर्थात कलगीमध्ये शाहीर सन्माननीय खेड तालुक्याचे सुपुत्र सन्माननीय सतीश मोरे विरुद्ध चिपळूण तालुक्याचे सुपुत्र ढप्पळगावचे सुपुत्र अर्थात सन्माननीय तुरेबाई शाहीर सचिदादा धुमाळकर यांचा कलगी पुण्याचा जंगी सम्राट मित्रांनो आज खरी आधार कोकण म्हणजे जमिनीवरचं लाल मातीत वसलेलं जमिनीवरचं स्वर्ग जसा हवामानाच्या ऋतूमध्ये बदल व्हावा तसा कोकणी माणसाच्या कडेमध्ये बदल होऊन आपण पाहत असतो नक्षत्राची जाऊन यावी हवेच्या पावसाच्या सरी माणसाव्या आणि कोकणी माणसाची खा मागणी ढोलकीच्या शाईवरती पडाली आणि माझा कोकणी माणूस शक्ती तुऱ्याचा म्हणजे कलगी तुऱ्याचा आपला दुर्गाचा संच घेऊन गणरायाचा स्वागताला सज्ज हो हो मंदा मंदा पावसाच्या हलक्या सरी संपात आल्या आणि गुलाबी थंडीचा कडकडाट चालू व्हावा माझ्या कोकणी माणसाची थाप भगवानीच्या शाहीवरती पडावी आणि नमन खारुड संज थोड अवघा कोकणी माणूस त्या ऋतूच्या स्वागत झाला सज्ज व्हावा ही गुलाबी थंडी गुलाबी कडकडाटाची थंडी अगदी होळीच्या अगीमध्ये सडून हात व्हावी आणि माझ्या कोकणी माणसाच्या संकटाचं रूप बाहेर जसा हवामानाच्या ऋतूमध्ये बदल व्हावा तसाच माझ्या कोकणी माणसाच्या कलेमध्ये बदल होताना आपण आज पाहिलंय खऱ्या अर्थाने अगदी जगाला सुद्धा हेवा वाटावा असा हेवा माझ्या कोकणीचा आहे अनेक जण म्हणतात तुम्ही आयुष्यामध्ये येऊन काय कमवलं तुमचं आयुष्यामध्ये काय आहे तर आम्ही अभिमानानं आणि आमची 36 इंच छाती फुगवून आम्ही अभिमानानं सांगत असतो की आम्ही जन्माला येऊन काय कमवलं असेल तर जमिनीवरच्या लाल माती म्हणजे जमिनीवरच्या स्वर्गात कोकणात जन्म घेऊन आमचं भाग्य उजळले म्हणून मायबाप रसिक हो मी नेहमी सांगत असतो की उजळले भाग्याता अवघी चिंता वारली आणि खऱ्या आज नवतरुण मित्रमंडळ आयोजित या कलगी पुण्याच्या जंगी सामन्यासाठी महाराष्ट्राचा लाडका गायक अग्रगण्य गायक प्रवीण दादा पाटील यांचं या सेवा सदनामध्ये आगमन झालंय त्यांचं जोरदार गायचं गजरात आपण स्वागत करायचं आहे बाय बापू हो वेळ थोडा खूप झाली परंतु लेट पण थेट अगदी आपल्या काळजापर्यंत हा सामना पोहोचणार त्यात काही मात्र शंका नाही आहे आज विशेष म्हणजे आपल्या सर्वांसाठी या कलगी पुण्याची म्हणजे कोणी 200ची तिकीट घेतली असेल कोणी 150ची तिकीट घेतली असेल सर्वांसाठी या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तरी परफेक्ट घेत आहे मी सुरुवातीला म्हटलं की उजळले भाग्याला अवघी चिंता वारली हे नवतरुण मित्रमंडळ आहे नावामध्ये नव असलं तरी सगळे तरुण आहेत आणि तरुण कारण खऱ्या अर्थानं आज कोकणची भूमी आणि कोकणची लोककला आज कोणाच्या खांद्यावरती आहे तर माझ्या तमाम कोकणकारांच्या युवकांच्या खांद्यावरती आहे कारण आपल्या वाडवडिलांपासून जोपासनातली ही लोककला आज आपण बरेच भागामध्ये जातो आपल्या जर महाराष्ट्रामध्ये आपण खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर 6 प्रादेशिक विभाग आहे परंतु कोकण हा एकमेव असा विभाग आहे जिथं जशी ऋतूनुसार लोककला जोडली जाते आणि ती आज आपण जोडण्यासाठी तमाम रसिक बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांचं या रसिक वर्गाचं या दिवाळीमध्ये नवतरुण मित्रमंडळ दिवा आणि सिद्धेश कडून एकदा तुमच्या सर्वांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया बघा मी एक तुम्हाला विचारलं आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचतोय मी काय म्हणतो आज गटारी झाली नाही का दुपारी कोणी जेवले नाही का एकदा जोरदार तुमचा आवाज येऊ द्या गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज हा आवाज कोकणकरांचा आहे हा आवाज कोकणच्या
लोककलेचा आहे. आणि मित्रांनो तुमच्यासाठी परवानगी आहे खास लकी ड्रॉ या ठिकाणी होणार आहे. ज्याचा नावाची चिठ्ठी या ठिकाणी येणार त्याला तब्बल आपण जर पाहिलं तर दिवानगरीचे एक नामवंत स्पोर्ट्स शॉप आहे एनर्जी स्पोर्ट्स यांच्याकडून तुम्हाला लकी ड्रॉसाठी 3 लकी ड्रॉ विनर काढले जातील. त्यांच्यासाठी 3 टी शर्ट असणार आहे. अजून जर खऱ्याला पाहिलं तर आमच्या सर्वांची आमची लाडकी ताई अर्थात आमच्या उद्योजक ताई आहेत साक्षी ड्रिंक्स अँड सलून. त्यांच्याकडून देखील तुम्हाला एक विशिष्ट परवानगी असणार आहे की आजची तिकीट तिथे तुम्हाला गेल्यानंतर त्या सलूनमध्ये आपल्याला दाखवायचे आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक विशिष्ट अशी सौंदर्य दिली जाणार आहे. त्याचा देखील आपण सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. त्यानंतर जर खऱ्याला पाहिलं तर RS इंटरप्राइजेस टोपा रामदास चंद्रकांत उटेकर हरहर उदकेश्वर सेवाभावी संस्था उपाध्यक्ष 105 गाव व्यवस्थापक समिती सदस्य कोयना विभाग महाबळेश्वर यांच्याकडून जर आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर एक विशेष परवानगी देखील असणार आहे. आणि खऱ्या अर्थानं आमच्यापर्यंत एक माहिती पोहोचली आहे की तुम्हाला बऱ्याचशा ठिकाणी ही जर आपण पाहिलं तर ही बातमी या कार्यक्रमाची बातमी बऱ्याचशा ठिकाणी पोहोचली होती. आणि त्यातली लकी विनरसाठी यांच्याकडून देखील गिफ्ट असणार आहेत. आणि विशिष्ट जर आपण पाहिलं तर विशिष्ट सूट देखील मिळणार माहितीपत्रक आपल्यासमोर ठेवतोय मी. त्याचा कालावधी जर आपण पाहिलं तर पूर्ण वर्षभरासाठी असणार आहे. अगरबत्ती व सिंगरवरील सुविधा अगरबत्ती आता गणेश उत्सव आपल्या ठिकाणी समरस झाला की मोजक्या दिवसांवर येऊन घेतला आहे. आणि नक्कीच त्यासाठी अगरबत्ती जर तुम्हाला जर पाहिलं असेल तर नक्कीच RS इंटरप्राइजेस त्या ठिकाणी आपण त्यांच्याकडे नक्कीच संपर्क करायचा आहे. आमचे बंधू आहेत रामदास संदेकर बंधू. आणि खऱ्या अर्थानं मित्रांनो आयोजन करणं बघा आयोजन करणं मी काही वेळा बोलत असतो की आज गोठांवरती आला आणि गोठांवरचं बोलण्यात सत्यामध्ये उतरलं. हो म्हणता आज मात्र या तारिखेचा आज या सोहळ्याचा दिवस उजळला. कारण खऱ्या अर्थानं मी मगाशी सुरुवातीला नेहमी सांगितलं होतं ना उदोड भविष्य दिवानगरी झाला नाही आणि कधी होणार नाही. आणि जर झाला तर कोण करायला सज्ज असेल तर आज कार्याकडे पाहिलं तर आमचं 9 तरुण मित्रमंडळ दिवा. आणि जर आपण पाहिलं तर आपल्या जसं घराला घरपण येण्यासाठी वडिलांची आवश्यकता असते. आणि एखादी संघटना जर चालवायचं म्हटलं तर त्या संघटनेसाठी अध्यक्ष आणि त्या संघटनेचा बरेच म्हणून फार ओळखलं जातं. खऱ्या अर्थानं आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सर्वांनी लक्ष्मण दादा जाधव गेले कित्येक दिवस जर आपण पाहिलं तर या दिवाणगीमध्ये गेली 10 ते 15 वर्ष एक अग्र वेगळं त्यांच्या माध्यमातून आपण आयुष्य पाहत आलोय. आणि नक्कीच या ठिकाणी हरिभक्त पारायण सानिकाताई बोरी यांचं आगमन झालं. त्यांचं देखील या कार्यक्रमाच्या वतीने आपण मनपूर्वक स्वागत करूया. यस सर. आणि या संस्थेचे उपाध्यक्ष जर आपण पाहिलं तर माझा बंधू मनीष दादा उदेकर, कार्याध्यक्ष आमचा अक्षय दादा आहे. त्यानंतर जर खरी आपण पाहिलं तर या संस्थेचे सचिव आमचे मित्र कमलाकर पांडवणकर. खऱ्या अर्थानं आमच्या कमलाकर दादांसाठी एक जोरदार टाळ्या वाजवा. सिनेमे अभिनेते आहेत आणि आज आमच्या खांद्याला आज म्हणतात ते काम करतात त्यांच्यासाठी त्यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद आपण व्यक्त करूया. या संस्थेचा खजिनदार मी स्वतः सिद्धेश उदयकर. त्यानंतर आमचे संपर्क प्रमुख आमचे दिगंबर दादा शिकव आहे. त्यानंतर आमच्या 15 गावचा गोड आवाज आणि या आमच्या संस्थेचे सल्लागार सर्वांनी जर खऱ्या पाहिलं तर सुदर्शन जाधव. आणि आमच्या दुसरे सल्लागार जर आपण पाहिले तर गरीबाला एका पाहिजे या संस्थेसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. आणि मित्रांनो थोड्याच वेळात या आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. कमीच वेळ नाही एक विनंती असेल अवघा 50 मिनिटाच्या बघा 50 मिनिटाच्या कालावधीमध्ये आपण आपली पहिली बारी 50 मिनिटामध्ये संपवायची आहे. आपल्याला या ठिकाणी नाट्य सिनेमे अभिनेते जर आपण पाहिलं तर संतोष देवेसर देखील उपस्थित आहेत. सर आपलं देखील मनापासून स्वागत असेल. अनेक वर्ग देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे प्रवीण दादा असतील, आमचे गुरु समान असणारे आमचे मार्गदर्शक तुषारदादा फलदरे आहेत, आमचे मित्र संदर्भ आहेत, आमचे
आमच्या 15 गावचे धनाढ्य व्यक्तिमत्व शबस वासो आमचे प्रवीण दादा उद्योजक देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण मनापासून स्वागत करूया. आमच्या साधबाई देखील उपस्थित आहेत, साक्षीताई देखील उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत करूया आणि आपण कार्यक्रमाच्या दिशेने वळूया. धन्यवाद. Thank you.